जय जय रघुवीर नम शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृतरूपताय श्रीधराय नमो नमः. नमो सच्चिन्मूर्तये सद्गुरुते नमः. राम 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 राम. परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि स्वानंद परिवारातील सर्व हरिगुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम. हो, आज मित्रांनो दिन विशेष नसताना अष्टावक्र गीता, जी सर्व सिद्धांचा मुकुटमणी ग्रंथ आहे, सर्व मुक्त पुरुषांचा तो एक आवडता प्रकरण छंद आहे. महिमा अष्टावक्र गीतेची अशी की गुणातीत पुरुषांना बघताच, भावातीत पुरुषांना बघताच, मनातीत सत्पुरुषांना बघताच किंवा सिद्ध संत महात्म्यांना पाहताच प्रत्येक अभ्यासू वैराग्यवान व्यक्तीला या पुरुषांच्या स्थितीची आणि अवस्थेची थोडी जरी झलक मिळाली तर तो भाग्यवान पुरुष आहे. आणि मग हे दिव्य आत्मे ज्यांना हे प्रिय झालं, महापुरुषांची सिद्धांची अवस्था किंवा स्थिती प्रिय झाली, ते भौतिक जगातून आपलं अंतःकरण काढून घेतात. आणि या संसाराला एक वाळवंट या नजरेनं अनुभवून परतीच्या प्रवासासाठी आपली पावलं उचलतात. कारण ज्यांनी हे अनुभवलं आणि जे इथं जगून गेले त्या सर्वांचा एक सार आहे की हे संसार नाही, काटकी बाडी आहे, हे दुःखालय आहे, हा मृत्यूलय आहे. आग मा पाणी तांत्रिक स्वभारत आहे, तर येणारे आणि जाणारे अडकतात. म्हणून ते दिव्य महात्मे ज्यांनी पूर्णत्व प्राप्त केलं, ज्यांनी सिद्धत्व सिद्ध केलं, ज्यांनी जे जाणायचं ते जाणलं, ते पुरुष जाणणे, मारणे, करणे, देणे, घेणे या सर्वाच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणून राम मागचा श्लोक पाहिला होता आपण अष्टावक्र गीतेचा. पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे अष्टावक्र गीता म्हणजे साक्षात नुसता मध आहे. चार वेद, 6 शास्त्र, पुराणांचा सगळा तो रस आहे. आणि हा रस ज्याला पचला त्यालाही आपल्या दृष्टीनं हा संसार रसहीन दिसतो. हा शेवट होता. म्हणजे न निंदती न च स्तौती न हर्षती न कुप्यती न ददाती न गृहाती मुक्ता सर्वत्र नीरसः. असा जो मुक्त पुरुष आहे, त्याची सावली जरी आपल्याकडे पडली, दृष्टी जरी पडली, तरी आपण भाग्यवान आहोत. असं मुमुक्षु पुरुषाचे अनुभव आहेत, असे विवेकी पुरुषांचे, सदाचारी पुरुषांचे अनुभव आहेत. आपण त्याच वाटेने चाललेलो आहोत. पण जसं 24 तासात अर्धा दिवस आणि अर्ध रात्र आहे, जसं पृथ्वीवर पुरुष आणि स्त्री आहे,
तसं मुमुक्षूची इच्छा असताना मुमुक्षूला पूर्वसंस्काराप्रमाणे संसारी मिळाला तर संसाराची अनुकूलता त्याला प्रिय वाटते, आणि पारमार्थिक मिळाला तर त्याला पारमार्थिक अनुकूलता प्रिय वाटते. सम्यक स्थिती या स्थितीचा अभाव असल्यामुळं, या स्थितीचा अभ्यास कमी असल्यामुळं आणि परिणामाची भीती नसल्यामुळं हा असा अडकतो, बहिर्मुख होतो. मग काय करावं? तर जो नोकरी धंदा व्यवसायात आहे, संसारात आहे, त्याला पहिला नियम सांगितलेला आहे अंतर्मुक्ता. अंतर्मुक्ता गेली बोलण्यातून आणि खाण्यातून, बहिर्मुख झाला ऐकण्यातून, आसक्त झाला पाहण्यातून. या तिन्ही मार्गाने तो हळूहळू खाली येतो. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, या 3 इंद्रियांच्या बिळामध्ये बोळे घालून ठेवा किंवा धोंडे घाला आणि ती बिळं बंद करा. सत्याच्या वाटेवर जात असताना सिद्धपुरुषापासून ते मुमुक्षूपर्यंत पहिल्यांदा त्यांना निंदेला बळी पडावं लागतं. अगदी कुटुंबापासून सुरुवात होते ते समुदायापर्यंत होते. म्हणून पाठीमागं निंदा करतो तो शेवटी पाठीच राहतो, आणि निंदा सहन करणारा जो आहे ते भगवंत म्हणते तो पुढे निघून जातो, आणि त्याची प्राप्ती मी आहे. त्याला काय प्राप्त होतं? तर त्याला मी प्राप्त होतो, म्हणजे परमात्मा, म्हणजेच परमतत्व, आत्मतत्व, म्हणजेच भगवत दर्शन. राम म्हणून परमार्थात मुमुक्षू जो असेल त्याला प्रथम सांगणं असं आहे शास्त्राचं, अष्टावक्रांचं, की सहिष्णु हो. माहीत असून माहीत नाही अशा अवस्थेमध्ये राहा. कळत असून कळत नाही अशा अवस्थेत राहा. पाहत असून आंधळा होऊन राहा. ऐकत असून बहिरा होऊन राहा. प्रत्युत्तर करता येत असून मुका हो. का बरं? तर ज्याला पोचायचं नाही, ज्याला भूक नाही, ते पुढच्याची पावलं रोखतात. हे रसहीन पुरुष जे आहेत ह्याला ते महातत्वकल्पाय सब्रह्मभूताय, म्हणजे जे कुणालाही प्राप्त होत नाही ते त्यांना प्राप्त झालेलं असतं. म्हणून मागे सांगितल्याप्रमाणे इच्छा नसताना ते देहात असतात, इच्छा नसताना समाजात असतात, इच्छा नसताना हो होला हो करतात, इच्छा नसताना खाणं देणं करतात. इथं श्लोक सांगतोय, मुक्त पुरुष म्हणून निंदेपासून खूप लांब असतो. निंदा त्याच्या कानावर येईल पण मुखात येणार नाही. त्याची कुणी जग स्तुती करेल पण तो भौतिक जगातल्या कशाची स्तुती करत बसणार नाही. त्यामुळं हर्ष होण्यासाठी त्याच्याकडे काहीच नसतं आणि रागराग करण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे काहीच नसतं. का? हे माया मात्र इदम सर्वम, हे सगळं माईक आहे. आणि हे मृत्यूच्या दाढेत पडल्यानंतर ज्याचा विवेक जागा होतो
त्याची प्रखर स्मृती त्याला सर्वदर्शन करून देते. म्हणून समर्थांनी जणी निंदेते सर्व सोडून द्यावे. पहिल्यांदा निंदेलाच हात घातला. इथे वंदनीय आहे, तिथं हे महापुरुष नतमस्तक झाले. जे हे दृश्य आणि जे भोग निंदनीय आहेत तिथून त्यांनी प्रस्थान केलं. म्हणून हे महापुरुष जोपर्यंत आपल्याला स्वराज्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ते कुणाला काही देत नाहीत आणि कुणापुढे हात पसरत नाहीत. आणि प्राप्तीनंतर त्यांची अशी स्थिती राहते की कुठेही पहा, केव्हाही पहा, आसक्तीहीन दिसतो. आतल्या वृत्तीनं परिपूर्ण आसक्तीहीन असतो. शंकराचार्यांनी त्यांच्या प्रकरण ग्रंथामध्ये, विवेक चूडामणीमध्ये असे भरपूर जीवनमुक्तांचे उल्लेख केले. राम, म्हणून हा जन्म शेवटचा करायचा असेल मित्रांनो, तर संग त्याचा करा जो संतांचा वैरी नाही, शास्त्राचा वैरी नाही, धर्माचा वैरी नाही, संतांचा निंदक नाही. का? इथे सांगितलं सानुरागा स्त्रियम दृष्ट्वा मृत्युम वा समुपस्थितम. बाबांनो, संसार आसक्त मनुष्य विवल मनाचा असतो. म्हणजे असून तो इवळत बसतो, नसून तो इवळत बसतो. शब्द इथं अविवल मना हा वापरला. सानुरागा स्त्रियम दृष्ट्वा मृत्युम वा समुपस्थितम अविवल मनः स्वस्था मुक्त एव महाशया. जनका, तुझा पुण्य समज या फिर मेरी मौज समज, जे काय असेल ते तुझं भाग्य. पण मी याबद्दल बोलतोय किंवा मी ज्याबद्दल बोलतोय ते मी अनुभवतोय. म्हणून अनुगम्य म्हणजे तुमच्या ते बुद्धीत सुद्धा येऊ शकत नाही आणि अंतःकरणात स्थिर होऊ शकत नाही. आज मी तुझ्या पुढे ते मांडतोय. शक्य झालं तर धर, आणि जी माझी पुसट पावलं आहेत त्या पावलावर पाऊल टाकायचं असेल तर हे जग तुला निरभ्र आकाशासारखं दिसलं पाहिजे. निरभ्र आकाश म्हणजे निरभ्र आकाशात नक्षत्र असून सुद्धा दिसत नाहीत, तसे ह्या जगात शब्द स्पर्श रूप रसगंध हे असून सुद्धा त्याला काही दिसत नाही. हे सर्व असून सुद्धा त्याला काही दिसत नाही. म्हणून जनका, सानुरागा स्त्रियम दृष्ट्वा मृत्युमवा समुपस्थितम अविवल मनः स्वस्थ मुक्त एव महाशय. जनका, हे जे मुक्त पुरुष आहेत ते कामुक स्त्रियांना पाहून किंवा मृत्यू जवळ उभा आहे पाहून त्यांचं मन कधी कासावीस होत नाही. कासावीस होत नाही. हां, का? तर आत्मानुसंधानामध्ये असल्यामुळं हे पुरुष कितीही कामुक स्त्री जरी असली तरी विवेकाच्या द्वारा तिच्यातले दोष पाहतात. विवेकाच्या द्वारा त्यातले दोष पाहतात आणि मृत्यूजवळ उभा असताना सुद्धा मृत्यूच्या पलीकडा जे मोक्षाची स्थिती आहे ते पाहत असतात. स्थिती, मृत्यू अवस्था आहे आणि मोक्ष स्थिती आहे. या स्थितीमध्ये ते उभे कधीही आतून बाहेरून कासावीस होत नाहीत. सा मुक्त एव मुक्त महाशया. या मुक्त पुरुषांची ज्याला सावली जरी, ज्याला संग जरी मिळाला, उच्चिष्ट जरी मिळालं तरी ते दिव्य आत्मे आहेत. म्हणून जनका,
सानुरागास्त्रियं दृष्ट्वा मृत्युवासुमुपस्थितम् अविवल मनः स्वस्थ मुक्त एव महाशय. हे पहा, कामना आरंभ आहे आणि कामना अंत आहे. अर्थात सिद्धत्वांचं सुद्धा सिद्धत्व कामनेतून जन्माला आलं आणि मग त्यांची निष्कामता स्थिर झाली. कारण हे जग मायवी आहे याचा अनुभव आल्यानंतर कामनेचे परिणाम पाहिले आणि त्या परिणामाला न बळी पडता निष्काम होण्यासाठी त्यांनी विवेकाची जी ज्योत आहे तिला मृत्यूच्या दृष्टीनं पाहिलं. मृत्यूची दृष्टी म्हणजे प्राकृत गोष्टीची मृत्यू आहे, प्राकृताचा मृत्यू आहे आणि हे निसर्ग निर्मित आहे. हे ज्यावेळेस स्थिर झालं त्यावेळेस मुक्त एव महाशय, हे मुक्त पुरुष जे आहेत, सानुरागास्त्रियं दृष्ट्वा मृत्युमुपस्थितम्, म्हणून जनका जसे मुक्त पुरुष आहेत ते कुठल्याही गोष्टीनं कासावीस होत नाहीत. हो, जय जय रघुवीर. सानुरागास्त्रियं दृष्ट्वा मृत्युमुपस्थितम्. जनका, कामुक स्त्रियांना पाहून किंवा मृत्यूला जवळ उभा पाहून या पुरुषांचं मन कासावीस होत नाही. याचा आशय एवढाच आहे, स्त्री बाधक नाही, कामना बाधक आहे, तिची आसक्ती बाधक आहे. स्त्रीला पुरुष बाधक आहे. म्हणून विरक्त असो किंवा ग्रहस्थ असो, दोघांना सुद्धा नियम घालून दिले. एकाला धर्ममार्गानं सांगितलं कामना भोग आणि एकाला सांगितलं निष्काम होऊन, विरक्त होऊन, असंग होऊन परिणामाचा अभ्यास कर. का तर आसक्तीच मृत्यू आहे. आणि अनासक्ती मोक्ष आहे. ही उभे राहिल्यानंतर मनाचं जे कासावीसपण आहे ते पूर्वसंस्कारामुळं केव्हा बळी पडेल सांगता येत नाही. म्हणून तपस्व्यातले तपस्वी सुद्धा कामनेच्या पोटी आसक्तीनं गेलेत, केवळ कामनेनं गेलेले नाहीत. यामुळे पुराणं भरून पडली. अगदी आपण काही विशेष महापुरुषांच्याकडून व्रत घेतो, सिद्धांच्याकडून व्रत घेतो, ब्रह्मचर्याचं किंवा चातुर्मास असतो, एक श्रेष्ठ व्रत असतं. पण ज्यावेळेस मन बलवान होतं, कामना त्याला साथ देते. कामना बलवान होते, मन त्याला साथ देतं. आणि कामना त्याचा साधनेचा सत्यानाश करते, तपस्येचा सत्यानाश करते. असं म्हणून जीवनमुक्त महापुरुषांच्या आश्रयानं हे खूप सुलभ, सरळ, स्वच्छ होतं. केवळ संग जरी मिळाला तरी यातून स्फुरणा येते, बळ मिळतं, आश्रय मिळतो. आणि मर्जी झाली तर लहान बाळाला जसं कडव घेतात कडेवर, तसं साधनेशिवाय सुद्धा ते पुरुष विशेष कृपा करतात. केवळ साधनेशिवाय.
तुलसी रामायणामध्ये ह्याचे दाखले येतात. पुढच्याची काहीच योग्यत नाही, पण त्याच्यातला सेवाभाव पाहिला, त्याच्यातली विनम्रता पाहिली, त्याच्यातली सरळता पाहिली आणि भगवंतांनी त्यांच्यावर कृपा करून टाकली. छोटंसं उदाहरण सांगतो. शबरी मातेला भेटायला श्रीराम जात होते. त्यावेळेस ऋषीमुनींना कळालं की प्रभू इकडे येतात या वाटेनं. कुणाला ध्यानातून दिसलं, तर कुणाला समाधीतून अनुभवलं, कुणाच्या कानावर वार्ता गेल्या. जसं आपले गुरुदेव इकडं गुजरातमधून महाराष्ट्रातून बँगलोर ही जशी खबर लागते, तसं खबर लागल्यानंतर प्रत्येकाला अशी अपेक्षा झाली की माझं तप पाहून येतील, माझ्यातलं आचार्यपद, माझ्यातली विद्वत्ता पाहून येतील, माझं साधन पाहून येतील, माझा सुकोमल हा आश्रम सुंदर पाहून येतील. प्रत्येकानं आपल्या आपल्या धारणा पुष्ट केल्या आणि आपल्या आपल्या स्थानी वाट पाहत बसले. पण त्या सर्वाला ओलांडून प्रभू शबरीच्या अंगणात गेले. आणि कथा माहित आहे, उच्छिष्ट शिविले शबरीचे, म्हणजे तिच्या उष्टी बोरं खाल्ली तिची. एवढंच काय, मी अडाणी आहे, अशिक्षित आहे, पण गुरुवचनाची विश्वास आहे, म्हणून मी तुमची वाट पाहत राहिले. माझी इच्छा एकच आहे की मला तुम्ही आता ही नविदा भक्ती कशी आहे ती मला सांगावी. प्रभूने आपल्या मुखानं सांगितली. सारे एवढाच की जर महापुरुषाला कृपा करायची असेल तर आपल्यातल्या अहंकाराला त्यांच्या चरणी विसर्जित करावं लागतं, निरागस बालकासारखं राहावं लागतं. अर्थात जितकं आपण सहज तितकं त्यांची विशेष कृपा, जितकं आपण नाटकी दिखाऊ तितकं ते ओळखून राहतात. म्हणून कामुक पुरुषाला स्त्री ओळखते आणि जीवाला मृत्यू ओळखत असतो. म्हणून स्त्री संग वाईट का सांगितला, तर तिच्या बंधनानं तुम्ही तपस्येतून आणि साधनेतून परतीच्या प्रवासाला लागता, सर्वनाश करून मग नंतर जागा होता. नारायण. अन्यथा स्त्री बंधन नव्हे, स्त्रीची आसक्ती बंधन आहे. मृत्यूबंधन नव्हे, मृत्यूभय नव्हे, परिवर्तन आहे. पण ज्याला हेही नको, त्याच्यासाठी तपस्या किंवा सिद्धांचा संघ हाच एक मार्ग सांगितलेला आहे. राम. सुखे दुःखे नरे आर्या संपत्सु च विपत्सुच विशेषे नैव धीरस्य सर्वत्र समदर्शिनः. जनका, माझा आशय तुला एवढंच सांगायचं आहे की ज्याला याची गोडी लागली, ओढ लागली, भाग्य उदयाला आलं, पश्चाताप झाला, ज्यानं प्रायश्चित्त घेतलं, तो परतून माघारी पाहत नाही. म्हणून पृथ्वीवरच्या कसल्याही, स्वर्गातल्या कुठल्याही, ब्रह्मलोकातल्या कुठल्याही आकर्षणाला बळी पडत नाही. हा, व्यवहार म्हणून तो इथं नाटक करेल तुमच्याबरोबर, तुमच्यापेक्षा अज्ञानी अडाणी होऊन राहील, अशिक्षितपणा आपला दाखवेल, वेडसरपणा दाखवेल, पण स्वतःची ओळख तुम्हाला कधी होऊ देणार नाही. आणि स्वतःची ओळख करून देईल तो जीवनमुक्त नव्हे. अन्य कोणी भाग्यवंतांना ओळखलं
तर विनम्रतेनं त्यांनाच प्रणाम करेल. राम पण विशेषत्वाचे धडे गिरवत नाही त्यांच्या पुढं. का जण का सुखे दुःखे नरे नार्यम संपत सुच विपत सुच विशेष नैव धीरस्य सर्वत्र समदर्शिनः. पाण्यात ज्यानं बुडी मारली त्याला 10 दिशेला पाणी दिसतं आणि एका पृथ्वीपासून एका खास उंचीकडे गेलं, गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे गेलं की त्याला सर्वत्र एका आकाश दिसतं. किंवा गाढ निद्रेत गेल्यानंतर एक केवळ सुषुप्तीच, दुसरं काहीच नाही. त्याप्रमाणे ह्या मुक्त पुरुषांची, जीवनमुक्त पुरुषांची अवस्था असते. माझा सांगायचा आशय असा की ज्याचं चित्त सुखात आणि दुःखात दोन्हीमध्ये सम असतं. समदुःखे सुखे क्षमे. गीता म्हणते स्व अमृतत्वाय कल्पते. ज्याने अमृत प्राशन केलेलं आहे तो कल्पनेपासून फार लांब जातो. कारण कल्पना ह्या जीवाच्या सुखदुःखाच्या लाटा आहेत. आगमा पाणी हे येतात आणि जातात. म्हणून थोडंसं सहन करायला शिक. भगवंतानं परमार्थामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, ज्याची सहिष्णुता कमालीची झाली, भगवंतानी संत त्याच्यावर विशेष कृपा करतात. खात्रीनं करोडो गुणा सांगतोय, स्वानुभव सांगतोय, छाती ठोकून सांगतोय. ज्याच्याकडे सहिष्णुता आहे आणि ज्यानं दुसऱ्याच्या निंदेसाठी, स्वतःच्या स्तुतीसाठी जीभ कापून टाकली, त्याच्यावर संतांची कृपा लवकर होते. दुसऱ्याच्या निंदेसाठी आणि स्वतःच्या स्तुतीसाठी ज्याने जीभ कापली, खात्रीनं लिहून ठेवा तुमच्यावर कृपा झाली म्हणून समजा. म्हणून कोणी निंदा करत असेल तर ऐकू नका, आणि ऐकत असाल तर निंदा करणारा आणि ऐकणारा दोन्ही पापाचे तितकेच भागीदारी आहात. कारण निंदा नेहमी नीच वृत्तीचाच पुरुष करत असतो. म्हणजे प्रकृती आकर्षणाला बळी पडलेला त्याला नीच म्हणतात. आणि त्या साधनिक किंवा त्या तपस्व्याचं किंवा त्या साधनेत रत असलेल्या पुरुषाचं चित्त खाली आणलेल्याचं पाप अपार आहे. घोर नरकम गरलम. असो जनक, मी हे का सांगतोय तर मी तुझ्या दरबारात शिरल्या माझी निंदा सुरू झाली. माझ्या 8 अंगाच्या वाकडेपणाची निंदा सुरू झाली. पण मी माझ्यासाठी हळहळलो नाही, तुमची दुर्गती पाहून मी हळहळलो की अरे मला निमित्त करून तुम्ही नरकात जाऊ नका. माझा आश्रय घेऊन तुम्ही जीवनमुक्त महापुरुषांची स्थिती प्राप्त करा. राम म्हणून जनका, ज्यांचं चित्त सुखात आणि दुःखात समान असतं, समदर्शी असतात किंवा संपर्कात आलेल्या स्त्री आणि पुरुषाबद्दल जे समान असतात, स्त्री येऊ दे अथवा पुरुष येऊ दे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जीवनमुक्त पुरुष कसे असतात. एक सिद्ध पुरुष आलेत गावात, अशी ख्याती झाली. आणि मग त्या राजाने त्यांची झोपायची सोय केली. त्यांच्या नमस्काराला सगळं गाव लोटलं. भोजन झालं, रात्रीचं भजन झालं, पुन्हा थोडासा स्वाध्याय, कीर्तन झालं, सत्संग झाला आणि झोपायला गेले. पण झोपायला जात असताना त्यांनी विचारलं, मी साधू आहे, तुम्ही ग्रस्त आहात, तरी तुमचा मान या गावामध्ये
एका साधूपेक्षा अधिक आहे हे मला ऐकायला मिळालं, म्हणून मी तुमच्या दर्शनाला आलोय. तर हे मी कसं मान्य करायचं की तुम्ही गृहस्थ असून सुद्धा जीवनमुक्त आहात आणि सिद्ध आहात? माझ्या मनाला याच्याबद्दल शंका आहे. म्हटले ठीक आहे, सकाळ आपण याच्यावर बोलू, आता झोपा. झोपायला त्यांना पाठवलं आणि पाठीमागनं पुन्हा एक ग्लासभर दूध घेऊन पाठवलं. कुणाला? आपल्याच पत्नीला. जा म्हटले, त्यांना दूध देऊन ये आणि असं कर, तिथेच झोप. आज्ञाकारी पत्नी होती. साधू महाराजांना दूध दिलं, त्यांच्यापाशी झोपली. पण राज आज्ञा आहे, पती आज्ञा आहे. तिने सांगितलं मला इथंच विश्रांती घ्यायला सांगितले. एकाच पलंगावर दोघं झोपले. रात्रभर साधूला झोप आली नाही. भिंतीकडे तोंड करून बसले. सकाळ झाली. यजमानापाशी गेले. म्हटले हे काय केलं? आदरातिथ्य ठीक आहे, पण माझ्यापाशी त्यांना कशाला पाठवलं? ते म्हटले तुम्हाला दाखवायचं होतं. लोक मला जीवनमुक्त का म्हणतात? माझ्यासाठी, तुमच्यासाठी तुम्ही भिंतीकडे रात्रभर तोंड केलं. माझ्यासाठी माझी पत्नी माझ्याजवळ असून भिंती समान आहे. म्हणजे माझ्यासाठी ते जडवत आहे आणि तिला चालवणारं चैतन्य ते मी आहे. माझ्या इच्छेशिवाय ती काहीच करू शकत नाही. जसं हे शरीर, ठीक आहे ना, आपण दोष मनाला देतोय, दोष बुद्धीला देतोय, मुळीच नाही. दोष स्वतःचा आहे, कारण स्वतः संस्काराला बळी पडतोय आणि त्यातून विकाराला खतपाणी घालतोय. राम का तुला यासाठी सांगितलं की संपर्कात आलेल्या स्त्री आणि पुरुषाबद्दल हे पुरुष सर्वत्र धीरश्च समदर्शीनं, धीर अंतःकरणानं समदर्शी अवस्थेत त्याला आलिंगन देऊन बसले तरी तुला कळणार नाहीत. काया वाचे मने यांच्याबद्दल तुम्ही तर्क करू शकता. नारायण, एवढंच काय? विपत्तीचा काळ येऊ दे किंवा संपत्तीचा काळ येऊ दे, हे धीर पुरुष आहेत. जसं आकाशानं दिवस बी पाहिला आणि रात्रही पाहिली, तसं ह्या पुरुषांनी दारिद्र्य बी पाहिलं, मुक्ती बी पाहिली आणि बंधन बी पाहिलं. आणि त्या दोन्हीचं कारण बी पाहिलं. म्हणून ही विरक्त आत्मे पुढे जाऊन मुक्तीला बी मूल्य देत नाहीत आणि स्वानुभवानंतर बंधनाला सुद्धा मूल्य देत नाहीत. एवढंच काय, ते कामनेला सुद्धा मूल्य देत नाहीत आणि निष्कामतेला बी मूल्य देत नाहीत. असं न हिंसा नैव कारुण्यम नाश्चर्य नैव चक्षोभा कीर संसार येणार आहे. जनका, काय सांगू तुला ह्या थोर पुरुषांची, जीवनमुक्तांची थोरवी. अरे रात्रंदिवस अभ्यासाने साधन तपस्या करून सुद्धा ज्यांना आपण पोचलो नाही ही खंत आहे. परवा एक 85 वर्षाचे संन्यासी आले होते प्रेमानंदापाशी आणि त्यांना म्हटले सगळी इथून बाहेर जाऊ द्यात, मला तुमच्याशी बोलायचे. ते म्हटले बोला. सगळी नाहीत असे समजून बोला. म्हणजे तिथं सुद्धा अहंकार त्यांचा बळी पडत होता की माझं कुणी हसू करू नये, माझी कुणी निंदा करू नये, माझी कुणी चेष्टा करू नये. बोला म्हटले, तुम्ही कुणी नाहीत असं समजून बोला. म्हटले काही नाही, 85 वर्ष झालं साधू वेशात आहे पण अजून साध्य काहीच नाही. ही खंत आहे आणि आता शरीर संपायची वेळ आलेली आहे. मी तर आलोय प्रामाणिकपणे, तुम्हाला शरण आलोय असं समजा आणि तुम्हाला पूर्णत्व आहे तुमच्या खात्रीने तुम्हाला, म्हणून मी तुमच्यापाशी आलोय.
मला माहीत नाही तुम्ही पूर्ण आहे, पण तुम्हाला माहीत आहे तुम्ही पूर्ण आहे, म्हणून मी तुमच्यापाशी आलो आहे. कारण जे गाव मी पाहिलंच नाही मुक्तीचं, त्याच्याबद्दल मी सांगू काय? ठीक, थोडीशी त्यांची चर्चा झाली असेल, काय सार एवढाच निघाला की ते म्हटले नुसतं तुमच्यापाशी आलोय तर मला असं वाटतंय मी निष्काम झालोय. नुसतं आलोय, मग तुमची स्थिती काय असेल? माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे आईच्या ओठ्यामध्ये 12 वर्षानं प्राप्त झालेलं बाळ त्याचं सुख त्या आईला माहीत असतं. ठीक आहे ना? किंवा दरिद्री पुरुषाला पारसमणी मिळावा हे त्याचं सुख त्याला माहीत असतं. तसं ज्ञानस्वरूप भगवत कृपेला जो प्राप्त झालेला आहे हे त्याचं त्यालाच माहीत असतं. राम, ते म्हटले माझी इच्छा एवढीच आहे की माझा हा शेवटचा जन्म व्हावा. मग 85 वर्ष तुम्ही काय केलं? म्हणजे इच्छा असेल, तीव्र इच्छा असेल, तर हा जन्म कशाला? ही घटिका पुरुषी आहे, नाही का? ज्या व्यक्तीची सज्जनता आणि ज्या व्यक्तीची दुर्जनता आपल्या दृष्टीला येते, त्यावेळी आपली दृष्टी दोघांच्याकडे कुठल्या नजरेनं पाहते हे आपल्याला माहिती आहे ना. तसं बंधन आणि मोक्ष हे माहीत असून स्वतः बंधन का निवडतो? का निवडतो? आणि पुन्हा संस्काराला दोष देतो, विकाराला, इंद्रियांना दोष देतो, विषयांना दोष देतो. नाही, तुलसीदास म्हटले सर धुनी धुनी पछताय. आपलंच डोकं बडवून घेते ते. पण त्याला कारण कोण आहे? म्हणून कारण शोधलं तर स्वभावापर्यंत जातो, आणि स्वभाव शोधला तर संस्कारापर्यंत जातो, आणि संस्कार शोधले तर इंद्रिय सुखाची इच्छा त्याच्याकडे बळावलेली असते. असो, जनका, तुला सांगायचे, जीवनमुक्त महापुरुषांचा नुसता आश्रय जरी मिळाला, स्मरण जरी झालं, त्या दिशेचं स्मरण जरी झालं, तरी यमदेवता हजारो कोस लांब राहते. एवढंच काय, तो मुक्तीच्या कक्षेत वावरतो. म्हणून मुक्त पुरुष कुणाची हिंसा करत नाही, आणि कुणावर दया करण्यासाठी हा पापलेला सुद्धा नसतो. हिंसा करत नाही म्हणजे त्याच्या गुणदोषाची वार्ता वारंवार कधी कुणापाशी करत नाही. पण भयग्रस्त जीव, परवा सांगितलं होतं संतांचं लक्षण काय आणि असंतांचं लक्षण काय. संतांचं लक्षण, जसं आपण हित केलंय त्यानं जरी आपलं अहित केलं तरीही त्याच्याशी तो वैर घेत नाही. आणि असंताचं लक्षण काय? तर आपलं हित केलेलं आहे, आपल्याला सुखाचे दिवस त्यामुळे आलेत हे माहीत असून त्यांच्याशी तो कृतज्ञ वागताना जरा सुद्धा विचार करत नाही, हे असंताचं लक्षण आहे. म्हणून धर्मशास्त्रानं सांगितलं, वेदशास्त्राने सांगितलं, सगळ्या गोष्टींचं तुम्हाला
सगळ्या गोष्टीची, सगळ्या दोषाची तुम्हाला, सगळ्या पातकाची तुम्हाला सोडवण आहे. पण संत निंदकाला किंवा संत कृतज्ञाला सोडवण नाही. जनका हेच का सांगतोय की हे सगळे पंडित बसलेत तुझ्या दरबारामध्ये, विद्याधर आहेत, आचार्य आहेत, भाष्यकार आहेत, आणि त्यांनी सुद्धा माझी खिल्ली उडवताना, चेष्टा करताना विचार केला नाही. आणि ते हसतेत, त्यांना तू मनाई केली नाहीस, नाही का? म्हणून संतांचा एक वैरी त्याच्यापाशी येऊन निंदा करत असेल तर तो त्याला अनुमोदन देतोय असं गृहीत झालं तर तो पातकाचा अधिकारी आहे. अनुमोदन म्हणजे की हे बघ, मला त्यांच्याबद्दल एक शब्द ऐकायचा नाही, असं त्याच्या मुखात कधी येत नाही. का? तर तो अहंकाराला बळी पडलेला असतो. अहंकार सजवण्यामध्ये हे का सांगतेत की हे भाट जे आहेत, हे ब्राह्मण जे आहेत, हे तुझी स्तुती करत होते आणि माझी निंदा करत असताना तू तिथं मौन होतास. तरी बी मी उदार आहे अंतःकरणाचा, आणि तुझ्यातली सज्जनता, सरळता, उदारता आणि कारुण्यता थोडीशी मला नजर आली, म्हणून मी तुला हे बोलतोय. का? महापुरुषांचा स्वभावच आहे, पहिल्यांदा वैऱ्यातला वैरी असेल त्याला पार करतो. पहिल्यांदा वैऱ्यातला वैरी असेल त्याला पार करतो. धर्मराज युधिष्ठिरांच्या पाठीमागे अजून 4 भाव होते, पण जोडीला कुत्रं होतं त्याला पार केलं, भावाला मागं ठेवलं. जनका, मी तुला हे का सांगतो की ते पुरुष कुणाची हिंसा करत नाहीत आणि कुणावर दया करण्यासाठी हापापलेले नसतात. त्याचं भाग्य त्यांना जवळ आणतं आणि त्याचं दुर्भाग्य त्याला लांब घेऊन जातं. म्हणून नाश्चर्य नैव न क्षोभा क्षीण संसरणे नरा, क्षीण संसरणे अनरे. हे पहा, ते कुणाशी उर्मटपणे सुद्धा वागत नाहीत आणि कुणापुढे दीन सुद्धा व्हायला मागत नाहीत. एकांतवासी फकीर सम्राट आहेत, शहनशाह आहेत, आणि पुढचा अज्ञानी आहे समजून त्याला क्षमा करतात, त्याच्याशी उर्मटपणे वागत नाहीत. तो अज्ञानी आहे. कोळ येईल अंतकाळी. असू दे, मृत्यूच्या कचाट्यात घावशील म्हणून एक सुंदर वचन मी सकाळी वाचलंय, ते लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुमची निंदा होते त्यावेळी तेवढी वेळ तुम्ही जर मारून नेली तर मृत्यू त्याला कसा मारतोय ते पहा. लक्षात ठेवा कायम आहे, कारण आपण सगळीच संसारात आणि देहबुद्धीनं वावरणारी आहोत. अकारण तुमची ज्यावेळेस निंदा होते आणि हे तुम्हाला माहीत आहे, त्यावेळी तुम्ही प्रतिकार करू नका. फक्त आपलं साधन चालू ठेवा. मृत्यू त्याला कसल्या काळचक्रात घेऊन मारतोय ते पहा. म्हणून भगवंतानं वारंवार अर्जुनाला गीतेमध्ये हेच सांगितले, तू सहन कर तितिक्षु, मी आहे ना, सहन कर, सहन कर. राम का सांगतोय तर आपलं चित्त छोट्या छोट्या कारणानं विक्षिप्त होतं. असो, जनका, म्हणून ते कोणाशी उर्मट पाण्याने वागत. नाश्चर्य नैव न क्षोभा क्षीण संसरण येणारे. उर्मटपणे वागत नाहीत आणि कुणापुढे दीन होऊन राहत नाहीत. पण भिक्षेचे अधिकारी आहेत. ठीक आहे ना, भिक्षेचे अधिकारी आहेत आणि भिक्षा त्यांच्यासाठी अमृत आहे. का? भिक्षा जगाची ओळख करून देते, भिक्षा वृत्तीची ओळख करून देते, भिक्षा संसाराची ओळख करून देते, भिक्षा स्वभावाची ओळख करून देते आणि विवेक वैराग्यामध्ये भर घालते. जनका,
म्हणून मी निस्पृहाची लक्षणं सांगत असतो. निस्पृह पुरुष कसा असतो तर पुन्हा निस्पृह पुरुषाला कशाचं आश्चर्य वाटत नाही आणि कशाचा त्याला क्षोभ म्हणजे राग म्हणजे क्रोध येत नाही. राम कशाचंच त्याला आश्चर्य वाटत नाही आणि कशाचं त्याला क्षोभ म्हणजे राग येत नाही. क्षीण संसाराने येणारे नाश्चर्यम नैव च क्षोभः. कारण रागराग करायचा तर कुणावर? अज्ञानावर. आणि आश्चर्य काय करायचं? मृत्यूलोकात हे वारंवार पाहिलेलं आहे. इथं हेच होतं. असं म्हणून ते पुरुष धन्य आहेत ज्याने आपली ब्रह्माकार वृत्ती जीवनमुक्त महापुरुषांच्या संघात टिकवून धरली. ठीक आहे ना? अपरोक्ष अनुभूती शंकराचार्यांची. म्हणून जीवनमुक्त महापुरुष न मुक्तो विषयदृष्टा नवा विषय लोलुपहा असंसक्त मनहा नित्यम प्राप्तमुपाप्नुष्टे. जनका काय सांगूया? जीवनमुक्त महापुरुषांची थोरवी काय कशाने गाव मी? सहस्र जिबा असल्या तरी सुद्धा मला कमी पडतील आणि हजारो हात असले तरी मी वारंवार त्यांना दंडवत करेन. 2 पावलाने नव्हे हजारो पावलाने मी त्यांच्याकडे धाव घेईन. जनका मुक्त पुरुष विषयाचा कधी द्वेष करत नाहीत. विषयाचा द्वेष करत नाहीत. कारण विषय जड आहेत आणि भोगणारा चेतन आहे. विषयाचा कधी द्वेष करत नाहीत आणि विषय पाहिले म्हणून तो कधी विषय लोलूप सुद्धा असत नाही. न करता न भोगता अशा उत्तम स्थितीमध्ये हे जीवनमुक्त महापुरुष आपले जीवन यापन करतात. एवढंच काय, अरे प्रारब्ध वर्षामध्ये त्यांना जे काय प्राप्त होतं किंवा जे काय अप्राप्त असतं त्या दोन्ही परिस्थितीमध्ये आसक्तीरहित अगदी बिन तक्रार स्वीकार करत असतो. मागे सांगितलं होतं परमार्थामध्ये सगळ्यात पहिली अडचण काय असेल तर तक्रार. यामुळं साधन होत नाही, यांच्यामुळं होत नाही, तिथं असल्यामुळं होत नाही, म्हणून कुठल्याही प्रकारची तक्रार ही आपली निरीच्छता दाखवते. राम असो. शेवटचा श्लोक घेतो. जनका हे जीवनमुक्त पुरुष म्हणजे साक्षात कैवल्य स्थित शंकर आहेत. ज्यांच्यापाशी गेल्यानंतर काही एक करण्याची इच्छा होत नाही, काही एक भोगण्याची इच्छा होत नाही, काही एक ऐकण्याची इच्छा होत नाही, काही एक पाहण्याची इच्छा होत नाही. जसं आता पृथ्वीवर बसलेलो आहे, ते बसण्यासाठी आसन टाकलं नाही, पृथ्वीचं आसन झालेलं आहे. वर पंखा लावला नाही, वारं सहज वाहते, पाणी सहज मिळते, फळं सहज मिळते, तिथं सर्व सहज प्राप्त आहे. सहज प्राप्त आहे हे ज्याला कळालं ते जीवनमुक्त महापुरुष या बंधनातून मुक्त होतात. या बंधनातून म्हणजे संसार आसक्तीच्या बंधनातून मुक्त होतात. इथं सर्व सहज प्राप्त आहे. अगदी स्त्री कामना झाली तरी स्त्री सहज प्राप्त आहे. म्हणून हे निष्काम पुरुष, अनासक्त जीवनमुक्त वृत्तीनं विचरण करत असताना त्यांची कैवल्य स्थिती पाहून मी नतमस्तक होतो. जनका त्यांना कुठल्या गोष्टीच्या प्राप्तीचं समाधान होत नसतं. शून्यचित्तो न जानाति कैवल्यमेव संस्थितः. काय सांगू तुला यांच्याबद्दल? म्हणजे कुठल्या गोष्टीच्या प्राप्तीनं समाधान होणं, न मिळण्यानं असंतोष होणं,
हे त्यांना माहीत आहे आपल्या हिताचं आहे. ज्यावेळी जे आपल्याबरोबर घडतंय ते हिताचं आहे, नाही का? जसं गोंदवलेकर महाराजांचे भाऊसाहेब म्हणायचे का नाही, नाही नाही महाराज चुकतील कसं, तसं हे भगवननिष्ठ आत्मनिष्ठ पुरुष तक्रार रहित असतात. म्हणून ज्यावेळी जे घडतंय समाधान मिळत असेल त्याची इच्छा, असंतोष प्राप्त झाला असेल त्याची इच्छा, हे माझ्या हिताचं आहे म्हणूनच हे घडवून आणलेलं आहे. ते प्रकृतीकडून घडलेलं असो किंवा परमात्म्याकडून घडलेलं असो, पण ते माझ्या हिताचं आहे. हा दृढबंध त्यांच्यामध्ये स्थिर झालेला असतो. जनका जे घडलंय ते माझ्यासाठी नुकसानकारक आहे, फायदेमंद आहे, अशा विकल्पना शून्यचित्त पुरुष ते कधी जाणतच नाही. शून्यचित्त म्हणजे हिताबद्दल आणि अहिताबद्दल तो शून्यचित्त असतो. होनी ही तो होय, होत है अनहोनी ना होय. हा ते होणारच होतं, बस ठीक झालं. अर्थात त्याचा चित्तावर परिणाम होऊ देत नाही, कारण चित्त साधनेचा तपस्येचा कणा आहे. मग अशा वेळी काय करावं, काय करावं जनका? तर अशा वेळी एकच करावं, जे जीवनमुक्त स्थितप्रज्ञ पुरुष आहेत, कैवल्य स्थितीला प्राप्त झाले आहेत, त्यांच्या स्मृतीमध्ये राहावं. बस करणे न करणे दोन्हीही बाजूला सारणे. कारण हा भ्रम आहे की जे मूळ तत्व आहे ते केल्यानं प्राप्त होत आहे. हा भ्रम आहे. मग आसक्ती शून्य चित्त करण्यासाठी हे करणं आहे. अन्यथा जे प्राप्त करायचे ते प्राप्तच आहे आणि ते प्रकट आहे. पण गुरूंच्या अंजनाशिवाय ते निरंजन दिसत नाही. गुरुनी काजळ घातल्याशिवाय ते दिसत नाही. आणि गुरुनी काजळ घातल्यानंतर आपल्या अस्तित्वाचा लोप करण्यासाठी त्याला कसलेही कष्ट लागत नाहीत. पुन्हा तो साधन आणि तपस्येच्या बळावर मिरवत नाही. ठीक आहे ना? तो गुरु एक गुरुच तिथं त्यांनाच मूल्य देतो की हे माझ्या गुरूंची कृपा आहे, की त्यांना जे प्राप्त आहे ते त्यांनी मला प्राप्त करून देण्यासाठी ते अंजन घातलेलं आहे. जनका ही कैवल्य स्थित महापुरुषांची कृपा आहे. म्हणून तुला शेवटी एवढंच सांगतो की हे पुरुष या स्थितीच्या अधिकारी का झाले ते तुला सांगतो. निर्ममो निरंकार न किंचित येते निश्चित्या आणि अंतर गलस्थित सर्वशः अंतर्गलित सर्वशः कुरन्नपी न लिप्यते. तुला एवढंच सांगायचंय मला जनका. अंतरंगातल्या सगळ्या आशा, ममता, अहंकार ते आपल्या सत्सद्बुद्धीनं विवेकानं गळून पडलेलं पाहतात. आणि मग उरतं ते फक्त एक अस्तित्व, अस्थिभाती प्रिय त्यातलं अस्तित्व. म्हणजे जे काही नव्हतं तेव्हा मी होतो, जेव्हा काही नसणार तेव्हा मी आहे, आणि सर्व असे आहे तरीही मी आहे. सर्व नाही तरी मीच आहे. म्हणून अस्तित्व चिरंजीव आहे. ठीक आहे ना? जनका अस्तित्व हे चिरंजीव आहे. आणि त्याच्यासाठी जो देहदृश्यावर प्रेम करतो त्याची मजल तिथपर्यंत नाही. देहदृश्याच्या पलीकडे जो जातो त्याच्यासाठी अगम्य नाही, कठीण नाही. म्हणून
मन, बुद्धी, शब्द, अर्थ सगळे तिथून माघारी फिरत. मागे पुन्हा सांगितलं, फार प्रवचन करण्याला मिळत नाही, फार प्रवचन ऐकणाऱ्याला मिळत नाही. मिळतं ते कुणाला? फार बुद्धिमानाला मिळत नाही. मिळतो तो कुणाला? तर जीवनमुक्त महापुरुषांच्या आश्रयानं जो स्वीकार करतो आणि स्वीकार करून तदाकार राहतो त्यालाच तो प्राप्त होतो. आपली अडचण स्वीकृतीची आहे. स्वीकार केला तर जनकासारखं मग भोगू कशाने. असो, शेवट तुला एवढाच सांगतो की अंतरंगातल्या सगळ्या आशा आणि ममता, अहम आणि मम, हे अहंकारामुळेच उदय झालेला आहे. त्याचा नाश करतो आणि उरतं ते अस्तित्व. म्हणून कुरण्यपि न लिप्यते. या पुरुषांच्या बद्दल जर विचारशील तर मी तुला एवढंच सांगेन, ते खाताना, पिताना, फिरताना, देताना, घेताना सर्व करत दिसतात, पण ते कशातही लिप्त नसतात, कशातही चिकटलेले नसतात. जसं विजेची एक उघडी तार चाललेली आहे आणि विजेची एक कोटिंगची तार चाललेली आहे. हे तसंच आहे. हे संसारी उघड्या तारेचे आहेत आणि वर कोटिंगचे आहेत. ह्याने आवरण घातलेलं आहे. फरक एवढाच आहे, उघडी तार सर्वनाश करते आणि वर ज्याला आवरण आहे, ज्या तारेला विजेच्या, तिला रात्रंदिवस हातात घेतली, पायात धरली, तोंडात धरली तरी भय नाही. म्हणून जनका, या महापुरुषांच्यावर असंच एक जीवनमुक्त महापुरुषांच्या कृपेचं आवरण आहे, जे त्यांना हा संसाराचा झटका बसू देत नाही. विश्वास ठेव, ते त्याला चिकटू देत नाहीत आणि चिकटण्याचा प्रसंग आला तर त्याला ते बाजूला केल्याशिवाय राहत नाहीत. या कृपेचे आम्ही सर्व अधिकारी आहेत हे समजून पुन्हा आपण गुरुपात्रतेसाठी, गुरुकृपेसाठी रात्रंदिवस आपली तळमळ त्यांच्या चरणावर मांडून त्यांच्या अंतःकरणाला पाजर फुटेल अशा प्रकारचे अश्रू आणि अशा प्रकारचा आक्रोश जर त्यांच्या हृदयापर्यंत पोचला तर नक्की, अगदी निश्चित समजा की हा जन्म आपला शेवटचा आहे. या सेवेसह ही सर्व गुरुचरणी अर्पण. इति सद्गुरुदेव अर्पण. ओम शिवा, ओम शिवा, इति शिवम. राम 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 राम.